मेरा लिंक मांगा था मेरे से, पापा मैच कभी है, तो मैंने उसको लिंक भेजा, मैच देखा मेरा, देखता अभी बात करूँगा पापा। तो ये मॅन ऑफ द मॅच उसको डेडिकेट करते अपने बच्चे के लिए. एनी टाइम अपना ही लड़का है। कॉंग्रॅच्युलेशन सूरज. चला मॅचला सुरुवात करायची आहे. चला फिल्डिंग लावून घ्यायची मित्रांनो. यापुढील सामना बुहादी 11 आणि विहान 11 आणि विहान 11 संघाने जिंकून टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला होता. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. ठरल्याप्रमाणे 4 षटक आपल्याला 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. कृपया सर्वांनी सहकार्य करायचं आहे. लवकरात लवकर सामन्याची सुरुवात करून घ्यायची आहे. अतिशय सुंदर असं आयोजन DPL 2025. DPLचं हे पर्व 4थं आहे, 4th सीझन, आणि अतिशय उत्कृष्ट असे आपल्याला सपोर्टिव्ह स्पॉन्सर्स देखील लाभलेले आहेत आपल्या या टुर्नामेंटला. आपल्या या टुर्नामेंटसाठी ज्यांनी वॉटर सप्लाय म्हणजे पाण्याची ज्यांनी व्यवस्था केलेली आहे ते आपले दीपक मदेसियाजी म्हणजेच महेश एंटरप्राइजेसचे ओनर, त्यांचे खूप खूप आभार. त्याचप्रमाणे अन्ना चायनीज तसेच दीपक ग्राफिक्स यांचे देखील खूप खूप आभार. आपले को स्पॉन्सर आहेत प्रदीप पाटीलजी, त्यांचे देखील मनापासून खूप खूप आभार. त्याचप्रमाणे केक स्पृहा स्पॉन्सर्स आहेत आपले KGN मटन शॉप, तसेच भीम स्पोर्ट्स याने देखील अतिशय महत्त्वाचं योगदान या टुर्नामेंटसाठी दिलेलं आहे. तर वळूयात आपल्या पुढच्या सामन्याकडे. पुढचा सामना खेळवला जातोय विहान 11 विरुद्ध भूआदी 11 या दोन संघांमध्ये. दोन्हीही अतिशय उत्कृष्ट आणि मातब्बर खेळाडूंनी भरलेले हे संघ. विहान 11 या संघाने पहिले टॉस जिंकून बॉलिंग करायचा निर्णय घेतलेला आहे. पहिले ते क्षेत्ररक्षण करणार आहेत आणि आपल्या समोरच्या संघाला कमीत कमी धावात रोखण्याचं त्यांचं हे आवाहन असेल. आणि अशा सोबतच आपल्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जॉईन झालेले आहेत शिवाजी, खूप खूप स्वागत तुमचं. पहिलं षटक पॉवर प्ले षटक शेखर घेऊन येतोय पहिला चेंडू आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु चेंडू जातोय सीमारेषे पार. 4 चौकार. नक्कीच अतिशय उत्कृष्ट शॉट होता हा. कुठेतरी नक्कीच चान्स बनत होता इथे स्टॉप करायचा. पूर्ण एफर्ट्स होते, फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला 100% पाहायला मिळाले. दरम्यान पहिलं षटक जो हाताळतोय या आधीच्या मॅचचा हा सामनावीर ठरला होता तो म्हणजे शेखर. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी आपल्या संघासाठी त्याने केली होती. पाहूयात या सामन्यामध्ये देखील त्याला ही कामगिरी पूर्ण करता येते का. दरम्यान सलामीवीर बल्लेबाजी जी बॅट्समनची जोडी आहे ती म्हणजे सँडी आणि विकास यांची. पाहूयात पुढचा हा चेंडू आणि पुढच्या चेंडूवरती दाखवून दिलेला आहे सामनावीरचा त्यांनी खिताब मिळवला होता आणि अशातच क्लीन बोल्ड झालेला आहे इथे बॅट्समन सँडी. आय हिट बुंद्यात टाकलेला चेंडू आणि त्रिफळाचित केलेला आहे सँडीला. नक्कीच शिवाजी, कुठेतरी इथे चांगला चेंडू होता, ब्लॉक होल टप्प्याचा हा चेंडू होता. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू थेट भिडला तो म्हणजे लेग स्टंपला जाऊन आणि त्रिफळाचित झालेला आहे इथे सँडी. दरम्यान नवीन बॅट्समन इथे आलेला आहे क्रीज वरती आणि तो म्हणजे आहे पन्या. पण्यासाठी एक आकर्षक संधी इथे दिलेली आहे पियुष याने. जर त्याने 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले तर 1001 रुपयाचं बक्षीस पियुष इथे देणार आहे पण्यासाठी. सलग 3 षटकारांसाठी हे बक्षीस असणार आहे. शेखरचा पहिल्या षटकातील हा तिसरा चेंडू. पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला होता, त्यानंतर त्रिफळाचित केलेला आहे शेखरने आणि आपला तिसरा चेंडू घेऊन येत आहे तो पण्यासाठी. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी पण्या.
पुढचा हा चेंडू रिव्हर्स हिट मारण्याचा इथे प्रयत्न होता आणि पुन्हा एक मोठा मासा इथे गळाला लागलेला आहे. रिव्हर्स हिट मारण्याचा प्रयत्न होता पण फिल्डर नक्कीच तिथे कुठेतरी अलर्ट होता आणि अतिशय सुंदर असा झेल त्याने घेतला. नक्कीच पहिल्या अटेम्प्ट मध्ये कुठेतरी झेल सुटतो का काय असं वाटत होतं, पण दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये अतिशय सुंदर असा झेल टिपलेला आहे. आणखी एक यश प्राप्त होते इथे शेखर याला. अतिशय सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. शेखर यांच्यासाठी देखील एक सुवर्ण संधी इथे उपलब्ध आहे. जर त्यांनी या चेंडूवरती हॅट्रिक घेतली तर आपले दीपक मदेशिया म्हणजेच महेश एंटरप्राइजेसचे ओनर यांच्याकडून 501 रुपयाचं जाहीर पारितोषिक घेण्याची इथे त्यांना संधी उपलब्ध आहे. पाहुयात पुढचा हा चेंडू महत्वाचा ठरणार आहे. हॅट्रिकचा हा बॉल सगळ्यांच्या उत्कंठा शिगेला पोहोचलेल्या आहेत. नक्कीच रोमांचपूर्ण हा सामना असणार आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार, पुढचा चेंडू विकेट, त्याचा पुढचा चेंडू सुद्धा विकेट आणि त्याच्या पुढचा हा चेंडू हॅट्रिक बॉल. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात. अतिशय चांगल्या टप्प्याचा हा चेंडू होता. थेट ब्लॉक होल मध्ये नक्कीच हॅट्रिकचा पूर्ण प्रयत्न होता, परंतु अतिशय सुंदररित्या या चेंडूला रिस्पेक्ट केला बॅट्समनने आणि खेळून काढला हा चेंडू. हरकत नाही. जर बॅट्समननी लगातार 3 सिक्स म्हणजे 3 सिक्सेसची हॅट्रिक केली तर बालाजी यांच्याकडून 1001 रुपयाचं जाहीर पारितोषिक इथे करण्यात आलेलं आहे. बालाजी तायडे यांच्याकडून 1001 रुपयांचं जाहीर पारितोषिक. रोहित याला ही सुवर्ण संधी उपलब्ध आहे. लगातार 3 षटकार, हॅट्रिक षटकारांची. दरम्यान पाहूया पुढचा चेंडू. बक्षिसांचा पाऊस पडतोय इथे. अतिशय सुंदर फटका आणि हा चेंडू जातोय थेट सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय आणि या बॉलवर आलेला आहे षटकार. विकास यांच्या तळपत्या बॅटीतून आलेला हा षटकार होता. आतापर्यंत अतिशय इकॉनॉमिकल अशी ओव्हर शेखर यांच्याकडून पाहायला मिळाली. या षटकातला हा शेवटचा चेंडू असणार आहे. शेखर पुढील चेंडू आपल्या षटकातील शेवटचा चेंडू निर्धाव टाकलेला आहे ते शेखरने आणि या पहिल्या षटका अखेर धावसंख्या झाली आहे ती 11 धावा. नक्कीच अतिशय उत्कृष्ट षटक हाताळलं होतं शेखर यांनी. चांगले मोठे मासे गळाला लागले. विकास याच्यासाठी देखील एक सुवर्ण संधि इथे उपलब्ध है। विकास आपके लिए एक गोल्डन अपॉर्चुनिटी है यहाँ पे। हमारे दीपक मदेशिया जी महादेव इंटरप्राइजेस ना सुरुवात नक्कीच झालेली होती बॅटिंग टीम कडून, परंतु नक्कीच कुठेतरी शेवटच्या 2 ओव्हरमध्ये त्यांनी आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण असे रन जोडलेले आहेत। दरम्यान पुढचा हा टॉस केला जातोय तो म्हणजे अद्वैत 11 विरुद्ध श्री गजानन या 2 संघांमध्ये। पवन, थँक यू सो मच कल्पेश। श्री गजानन संघाचे कॅप्टन या आमच्याशी जॉईन व्हा। आता टॉस केला जाईल आणि आता अद्वैत संघाकडून आता कौल केला जाईल। आणि आता नाणेफेक जिंकले आहे आणि निर्णय काय असेल तुमचा? गोलंदाजी। याआधी तुम्ही पाहिलं तर एक सामना पण जरूर हारला होता। एक चेंडू 7 धावेची गरज असताना सनीने तो षटकार लगावला, परंतु तुम्हाला एका धावेने मात्र तुम्हाला पराभव होऊ लागला। आता काही रणनीती असतील तुमच्या या संघासमोर? काही रणनीती नाही आहे, कारण समोर पण टीम तेवढीच चांगली आहे आणि लीग मॅचेस मध्ये थोडा चान्स हा भेटतोच। जसं तुम्ही बोला की लीग मॅचेस आहेत बरोबर, परंतु आता पाहिलं संघ समोर पाहिलं तर श्री गजानन त्यांची बॅटिंग लाईनअप देखील चांगली आहे। किती धावामध्ये रोखण्याचा मानस असेल तुमचा? 50च्या आतमध्ये, 50च्या आतमध्ये। ओके, थँक्यू सो मच। ये होते आमच्यासोबत सचिन आणि आता जाऊया प्रवीण अन्ना। अन्ना आपको अभी देखे जाए तो अभी आपको बल्लेबाजी करनी है। सामने अभी सचिन ने कहा कि अभी हमें हम गेंदबाजी करेंगे। अभी आप भी एक मुकाबला मेरे ख्याल से आप हार चुके हो।
पहला ही मैच है आपका, भी बल्लेबाजी करनी है, भी कितने रन आप बना पाओगे? 55-60 तो बना रहेगा तो जीत जाएगा, नहीं तो उसका नीचे होगा तो नहीं हो पाएगा। जैसे आपने कहा कि 55 अब बनाना है आपको, और ऐसे कौन से बैट्समैन होंगे जिनके ऊपर आपको ज़्यादा भरोसा है जो रन बना सकते हैं पूरी इस मैच में? 4 ओवर का मुकाबला है, क्या लगता है आपको? अभी तो संकेत है, विराज है, चला सामन्याला आपल्याला और सुरुवात करायची आहे शानदार लवकरात लवकर. सब लोग अच्छे प्लेयर है, सबके फिल्डिंग आपली सजवून घ्या. थँक्यू सो मच. होते आमच्यासोबत प्रवीण आणि भू आधी 11 कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपली फिल्डिंग लवकरात कपिल लवकर यांच्याकडे. सजवून घ्यायची आहे. विहान 11 आपले दोन्ही सलामीवीर बल्लेबाज लवकरात लवकर पाठवा. सलामीवीर जोडी. आणि अंपायर कडून एक महत्वाची सूचना इथे आलेली आहे, ती म्हणजे आपल्या संघाचे जे खेळणारे संघ असतील फील्ड मध्ये फक्त आणि फक्त आपल्या डगआउट मध्ये बसायचं, इतर कुठेही बसता कामा नये. कारण इथे नियमांचं काटेकोरपणे पालन केलं जात आहे. नक्कीच पंचांकडून एक महत्वाची सूचना इथे दिली जाते दोन्ही संघांना, आपल्या डगआउट मध्ये बसावं दोन्ही संघांनी. चला लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. टार्गेट आहे ते म्हणजे 40 रनाचं, 40 रन्स टू विन इन 4 ओव्हर्स. दोन्ही पंच मैदानात दाखल झालेत, फिल्डिंग टीम देखील दाखल झाली आणि त्याचबरोबर सलामीवीर जोडी बॅट्समन बल्लेबाज आता येत आहेत फील्ड मध्ये. 40 रनाची आवश्यकता 4 ओव्हर्स मध्ये. तर पुन्हा एकदा म्युझिकल जोडी, ती म्हणजे क्रिकेटच्या मैदानातली विशाल अँड शेखर दोघं आलेले आहेत ओपनिंग बॅट्समन. टीमला आपण अनाउन्समेंट करतोय की कोणत्याही टीमने घरी जायचं नाहीये. कमिटीचा निर्णय आल्याशिवाय आपले मॅच कधी असेल तुम्हाला सांगितलं जाणार नाही, परंतु कमिटीचा निर्णय येईपर्यंत कोणतीही टीम घरी जाणार नाही. सर्व टीमने नोंद घ्यायची आहे. चला भू आधी 11 लवकरात लवकर आपलं फील्ड सजवून घ्यायचं आहे. आपल्याला वेळेचा थोडा अभाव आहे. आपल्याकडे फक्त आणि फक्त 20 मिनिटं असणार आहेत. 20 मिनिटात आपल्याला ही इनिंग संपवायची आहे, त्यामुळे लवकरात लवकर आपण षटकं संपवायची. फील्ड सजवून घ्यायचं, जास्त बदल करू नये फील्ड मध्ये. 2 षटकांमध्ये जास्त वेळ संपवू नये. चला दोन्ही टीम आता सज्ज आहेत. 40 रनाची आवश्यकता. विशाल आणि शेखरची जोडी ओपनिंग बॅट्समन. तर विहान 11च्या संघाला इथे सुवर्ण संधी उपलब्ध आहे, ती म्हणजे 3 बॉल. देखील खूप टॅलेंट आहे, त्यांनी देखील चांगल्या मॅचेस आतापर्यंत खेळत आलेत आणि चांगली कामगिरी त्यांना देखील करावी लागेल. नक्कीच विकास हाताळतोय आपल्या संघासाठी महत्वाचा पहिलं षटक आणि पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मात्र एका धावेने समाधान मानावं लागेल. विशाल पहिल्या चेंडूवरती 1 धाव. नक्कीच या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव येते. कमिटी कडून इथे एक महत्वाची सूचना सर्व संघांसाठी आणि सर्व संघ मालकांसाठी केली जाते, ती म्हणजे कोणत्याही संघाने घरी जायचं नाहीये. कमिटीचा निर्णय आल्याशिवाय कोणत्याही संघाने घरी जाऊ नये, ही सर्व संघांना इथे सूचना दिली जाते. सर्व नियमांचं काटेकोरपणे इथे पालन केलं जाणार आहे. DPL सीझन 4 चा हा सामना. विकास पुढील चेंडू घेऊन येत आहे शेखर साठी. असा भिरकवलेला आहे शेखरने हा चेंडू. चेंडू गेलेला आहे थेट स्टेडियमच्या, काय स्टेडियमच्या देखील बाहेर तळ्यात जातो का काय हा चेंडू, असं वाटलं होतं. इतका मोठा हा फटका होता आणि या फटकाचं रूपांतर झालेलं आहे ते म्हणजे षटकारात. अतिशय उत्कृष्ट असा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. शेखर यांच्या बॅटमधून अष्टपैलू अशी कामगिरी आपल्या संघासाठी नक्कीच ते नेहमी करत असतात. या आधीच्या सामन्यामध्ये ते सामनावीर ठरले होते. पाहूयात या सामन्यामध्ये त्यांची काय स्ट्रॅटेजी असणार आहे. पहिला चेंडू शेखर स्वतःसाठी खेळताना हा एक पहिला षटकार त्यांनी लगावलेला आहे. पाहूया पुढील 2 चेंडूवरती ते 3 षटकार लावण्याचं काम करतायत का. दुसरा चेंडू ऑफ साइडच्या दिशेने भिरकावलेला आहे. 1 टप्पा, दुसरा टप्पा, चेंडू पकडलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत तोपर्यंत विहान 11 संघाच्या. नक्कीच चांगला चेंडू होता हा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. फुलटॉस चेंडू होता, ऑफ साइडच्या दिशेने मारलेला होता.
परंतु फक्त आणि फक्त 2 धावांवरती इथे समाधान मानावं लागेल. दरम्यान पुढचा चेंडू बैठा फटका मारण्याचा इथे प्रयत्न होता, बैठी शॉट, परंतु नक्कीच कुठेतरी मिसहिट झाला हा चेंडू. स्वतःशी थोडेसे नाखुश असतील. एक सुवर्ण संधी त्यांना इथे उपलब्ध आहे, ती म्हणजे लगातार 3 षटकार. त्यांनाच नाही तर सर्व आणि सर्व बॅट्समनना इथे उपलब्ध आहे विहान 11 या संघाच्या. जर 3 षटकार मारले तर दीपक स्पोर्ट्स यांच्याकडून 501 रुपयाचं जाहीर पारितोषिक त्यांना इथे जाहीर झालेलं आहे. पुढील चेंडू विकास घेऊन येत आहे तो विशालसाठी. विशालने सुद्धा ऑफसाईडच्या दिशेने गॅप मध्ये हा चेंडू ढकललेला आहे. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आणि या 2 धावेनिशी संघाची धावसंख्या झाली ती 12 धावा. पहिल्या षटकातील 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 12. या षटकातला हा शेवटचा चेंडू असणार आहे. पॉवर प्लेचं हे महत्त्वपूर्ण षटक. आतापर्यंत धाव फलकावर जोडले गेलेले आहेत ते फक्त 12 रन. शॉर्ट रनअप हा नक्कीच अंपायरशी काहीतरी डिस्कस करतायत इथे विकास. पाहूयात शेवटचा हा चेंडू. विकास विशालने हा चेंडू भिरकवलेला आहे. पाहूया क्षेत्ररक्षणाचा सुंदर असा प्रयत्न, परंतु फिल्डरच्या वरतून हा चेंडू 6 धावांसाठी. विशालने सुंदर असा फटका खेळलेला आणि या 6 धावांनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 1 षटकाअखेर 18 धावा. पाणी 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 फलंदाजासाठी पाण्याची व्यवस्था करायची आहे कमिटी मेंबर. तर फील्डवर इथे पाण्याची आवश्यकता आहे. जर कोणीही कमिटी मेंबर्स पैकी कोणी ऐकत असेल तर लवकरात लवकर आपण पाण्याची व्यवस्था करायची आहे इथे. कमिटी मेंबर्स फलंदाजासाठी पाण्याची व्यवस्था करायची आहे. 12th प्लेयर विहान 11 संघाला 12th प्लेयर. पाण्याची व्यवस्था करायची फलंदाजासाठी. 12th प्लेयर तुमचा इकडे आहे. अच्छा एकच आहे, एक्स्ट्रा नाही अजून. 40 रनांचं टार्गेट, 40 रन्स टू विन. 18 धावा जोडल्या गेलेल्या आहे आतापर्यंत पहिल्या षटकात. 4 वर्षांपासून इथे सुंदर असं हे स्पर्धेचं आयोजक नियमित करतायत आणि या वर्षी सुद्धा हे सुंदर आयोजन इथे केलेलं आहे. प्रत्येक वर्षी उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला प्रेक्षकांकडून सुद्धा मिळतो. आज पाहिलं तर आपण कमीत कमी 500 ते 1000 खूपच सुंदर असं आयोजकांकडून ज्याप्रमाणे अपेक्षा आहे त्या पलीकडे जाऊन आयोजक नेहमीच प्रयत्न करतात आपल्या सर्व खेळाडूंना, सर्व प्रेक्षकांना कोणताही प्रकारचा त्रास नको व्हावा यासाठी. नक्कीच शिवाजी, यासोबतच आपल्या मोठी कामगिरी आपल्या आवडत्या खेळाडूंना इथे पाहत आहे ते लाईव्ह थेट प्रक्षेपण GTC यांच्या माध्यमातून. चला तर वळूयात पुढच्या या षटकाकडे. हे षटक हाताळतोय राज. थोडासा धीम्या गतीचा हा चेंडू होता आणि या चेंडूला चांगला रिस्पेक्ट केलाय शेखर यांनी. सोडून दिला हा चेंडू. धाव संख्या आलेली आहे ती म्हणजे 18 वरती. 40 रनांचं टार्गेट आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ हा सुरू झालेला आहे. पाहूयात पुढचा हा चेंडू. दोन्ही चेंडू एकदम स्लोवर बॉल्स टाकलेले आहेत राज याने आणि 2 चेंडूंनंतर फक्त 1 धाव मात्र मिळाली आहे ती विहान 11 संघाला. सुंदर असं षटक इथे प्रगतीपथावर राजाचं. पाहूया आपला तिसरा चेंडू घेऊन येत आहे तो विशालसाठी. भरकावलेला हा चेंडू आणि सुंदर असा झेल
काही क्षणाकरता तर हा एक उत्तुंग असा षटकार वाटत होता, परंतु हा झेल टिपलेला आहे आणि या चेंडूवरती विशालने आपला विकेट गमावलेला आहे. विहान 11 संघाचा पहिला एक प्लेयर बाद झालेला आहे. पहिला मोठा मासा इथे गळाला लागलेला आहे. पहिला बॅट्समन तंबूत. दुपारचे 1:30 वाजलेले आहेत. रखरखत ऊन आहे. सोपं नसतं हो, सोपं नसतं. आकाशाकडे बघून सूर्य थेट डोळ्यात जातो आणि अशातच एवढा उंच गेलेला असा हा झेल टिपणं सोपं नसतं. नक्कीच प्रशंसा करायला हवी या फिल्डरची. अतिशय उत्कृष्ट झेल टिपला आपल्या संघासाठी. महत्वाची कामगिरी त्याने केली. आता मात्र स्ट्राईकवर आलेला आहे तो म्हणजे पुढील स्ट्रायकिंग बॅट्समन अनिकेत. विहान 11 या संघाकडे एकापेक्षा एक असे मातब्बर बॅट्समन आहेत. विशाल आणि शेखरची ओपनिंग जोडी, त्यानंतर 1 डाऊन विराट कोहली म्हणजेच अनिकेत. अतिशय उत्कृष्ट बॅटिंग आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळाली या आधीच्या सामन्यामध्ये. पाहुयात पुढचा हा चेंडू. षटक हाताळतोय राज. अनिकेत वैयक्तिक पहिला चेंडू खेळत आहे. अनिकेत पहिलाच चेंडू सुंदर अशा रीतीने भिरकवलेला आहे. चेंडू आकाशाला गवसणी घालून जमिनीवरती स्टेडियमच्या बाहेर गेलेला हा चेंडू. चांगला शॉट होता, अतिशय उत्कृष्ट शॉट. शेवटपर्यंत बॉल वरती नजरा टिकवून ठेवल्या होता आणि या बॉलला कन्वर्ट केलेलं आहे ते म्हणजे षटकारामध्ये. चांगल्या टप्प्याचा हा चेंडू होता नक्कीच, पण इथे बॅट्समनचं कुठेतरी स्किल आहे. या बॅट्समनला माहिती होतं कदाचित ही लाईन अँड लेंथ. शेवटपर्यंत आपली नजर या बॉलवर टिकवून ठेवली होती आणि त्याचं रूपांतर केले षटकारात. पाहुयात पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा इथे प्रयत्न होता. फिल्डर नक्की येतोय इथे खाली, परंतु ओ हो, हे प्रभू ये क्या कर दिया. एक बडा विकेट था, मोठा विकेट नक्कीच हाताला लागला असता. सोपं नसतं हा झेल घेणं, परंतु आपल्या टीमसाठी नक्कीच कुठेतरी इथे महागडा ठरणार आहे हे कॅच ड्रॉप. काय सांगशील शिवाजी या चेंडूच्या आणि या झेल सुटल्याबद्दल? नक्कीच क्रिकेटमध्ये प्रत्येक संधी ही अमूल्य असते आणि एक संधी गेल्यानंतर सांगू शकत नाही पुढील चेंडूवरती काय पाहायला मिळेल. रोहित शर्मा 6 ते 7 धावांवरती बाद झाल्यानंतर एक झेल सुटल्यानंतर 200. पंचांचा इशारा येतोय. अतिरिक्त धाव वाईडच्या स्वरूपात एक एक्स्ट्रा धाव इथे जोडली जाते स्कोअर मध्ये. धाव संख्या पुढे आता सरसावू लागली आहे पुन्हा एकदा आणि येऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 28 रनांवरती. 40 रनांचं टार्गेट आहे. 40 रन्स टू विन. षटक हाताळतोय राज. अतिशय भेदक मारा बुंद्यामध्ये टाकला चेंडू आणि रनआउटची एक संधी. ओव्हर थ्रोच्या मदतीने एक अजून धावसंख्येमध्ये जमा आणि या 2 धावांनंतर धावसंख्या झाली ती 30 धावा. ज्या ठिकाणी विशालने आपला खेळ सोडलेला तिथूनच सुरुवात केलेली आहे अनिकेतने आणि सुंदर अशा रीतीने ही धावसंख्या वाढतच आहे आणि विजयाच्या दिशेने आपला रथ घेऊन चाललेले आहे हा विहान 11 संघ. तिसरं षटक महत्वाचं हे षटक असणार आहे दोन्ही संघांसाठी. या षटकामध्ये मात्र कुठेतरी शुभ आदी 11 या संघाला कमबॅक करण्याचा चान्स आहे. 2 मोठे बॅट्समन आहेत स्ट्राईकवर, शेखर आणि अनिकेत. षटक हाताळतोय अर्जुन. अर्जुनाचा हा भेदक मारा होता, परंतु अतिशय उत्कृष्ट असा हेलिकॉप्टर शॉट. इथे कुठेतरी प्रेक्षकांना देखील संधी उपलब्ध आहे दिवसभर. जर आपण प्रेक्षक असाल आणि आपण जर झेल टिपला
तर आपल्याला 200 रुपयाचं जाहीर पारितोषिक इथे कमिटीतर्फे जाहीर करण्यात आलेलं आहे. तर सर्व प्रेक्षकांनी स्टेडियमच्या जवळ उभं राहून या मॅचेसचा आनंद लुटायचा आहे. दरम्यान प्रशंसा करण्याजोगा हा स्ट्रोक होता. आणि नकारार्थी चेंडू, पंचांचा निर्णय नकारार्थी चेंडू आणि फ्री हिटचा इथे इशारा दिलेला आहे तो पंचांनी. अर्जुन कडून येथे थोडासा इथे भेदक मारा चुकला आणि नो बॉल वर फ्री हिट. पाहूयात पुढचा चेंडू. विहान 11 अगदी विजयाच्या उंबरठ्यावर आणि क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे बदल केलेले आहेत इथे. अर्जुन रिव्हर्स हिट. पुढील चेंडू आणि हा रिव्हर्स शॉट मारलेला आहे आणि हो हो, क्या बात आहे. अत्यंत अतिशय सुंदर उत्कृष्ट असा झेल इथे घेतला घेतलेला होता. आहे. परंतु फ्री हिट होती. ही होती फ्री हिट. काय लक बघा या बॅट्समनचं. अतिशय लकी आहे हा बॅट्समन. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता फ्री हिट वरती. दरम्यान पुढचा हा चेंडू हाताळतोय अर्जुन. ओहो हो हो, क्या बात है. हा झेल मात्र पण्याला कोणत्याही पद्धतीने टिपता येणार नाही याची पूर्ण खात्री बाळगून मग हा शेखरने उत्तुंग असा लगावलेला षटकार. आणि या सामन्यात देखील आणि अशा रीतीने हा सामना संपलेला आहे. आणि अतिशय उत्कृष्ट बॉलिंग आणि बॅटिंग आणि फिल्डिंग या तिन्ही डिपार्टमेंट